हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात. मीही मस्त आहे. तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तर मी 2 दिवस बाहेर गेली होती, तर आपण घरी नसलो की आपल्या घरामध्ये धूळ, कचरा खूप जास्त प्रमाणात जमा होतो. कारण की आपण घरी असल्यापेक्षा म्हणजे बाहेर गेलो की घरामध्ये धूळ हे खूप जास्त प्रमाणात भांड्यांवरती येऊन जमा होते. तर तेच माझ्या बाबतीत पण झालं होतं. 2-3 दिवस बाहेर गेली होती. तर भांडे किचनमध्ये खूप जास्त म्हणजे धूळ जमा झाली होती. तर तेच साफ करणार होते, तर म्हटलं चला आपण छोटासा एक व्हिडिओही बनवू. तर व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की मोटिवेशन भेटतं काही, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवते. तर त्याच्यानंतर इथे किचनमध्ये मी रॅक होती वरच्या त्या साफ करायला घेतल्या होत्या. तर इथले काही डबे होते ते मी सगळे काढून घेतले पहिले सगळ्यात आधी. त्यानंतर डबे काढल्याच्या नंतर त्याच्यावरती खूप जास्त धूळ जमा वगैरे झाली होती. सगळे डबे वगैरे काढून घेतले. काही प्लास्टिकचे आहेत, काही काचेचे आहेत, काही भांडी पण आहेत तिथे. तर हे सगळे काढून घेतलं. त्यानंतर जे काही डबे होते ते मी सगळे खाली करून घेतले. कारण की आता महिन्याचं एंडिंग पण आहे, तर किराणाही भरायचा आहे. तर म्हटलं चला डबे साफ, धुळही साफ होईल आणि मग किराणाही भरता येईल आपल्याला व्यवस्थित. तर जेवढं होतं किराणा तेवढं मी सगळं प्लेटमध्ये किंवा वाट्यांमध्ये सगळं असं किराणा थोडा थोडा होता ते सगळं काढून घेतलं. त्यानंतर काचेची भांडी होती, प्लास्टिकची भांडी होती, ती सगळी अशी वेगवेगळी काढलीत. कारण की काचेची भांडी काय होतं, फुटण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे मी ते सगळी बाजूला काढून ठेवली आणि पहिले सगळे डबे रिकामे करून घेतले. त्यानंतर सगळी भांडी अशी भिजवून घेतली. काही खराब झालेलं कडधान्य वगैरे असतात, म्हणजे लोणचं किंवा काही जे एक्सपायरी वगैरे झालेले काही डबे होते ते मी सगळे फेकून दिले. काही ठेवलं नाही एक्स्ट्राचं सामान, म्हणजे जे खराब झाले ते, आणि जे चांगलं आहे ते बाजूला काढून ठेवलं होतं. किराणाही तेच होतं, जे छान आहे ते काढून ठेवलं. बाकी सगळं एका बाजूला करून काढून ठेवलं प्लेटमध्ये. त्यानंतर इथे काचेच्या बरण्या मी वेगळ्या ठेवल्यात कारण की फुटू शकतात. त्याच्यानंतर इथे सगळं किराणा मी बाजूला बाहेर घेऊन टेबलवर ठेवते, कारण इथे भिजू शकते. किचन खूप छोटं आहे माझं. पहिलं होतं ते खूप मोठं होतं, त्याच्यामुळं काही एवढं वाटत नव्हतं. आता छोटं किचन असल्यामुळे मला सगळी ॲडजस्टमेंट करावी लागते, किचन छोटं आहे म्हणून. तर इथे कडधान्य सगळं काढलं होतं ते मी बाहेर नेऊन ठेवते. त्यानंतर इथे सगळी भांडी पहिली सगळ्यात आधी ओळं करून घेते. त्यानंतर ही काचेची भांडी आहेत ती मी सगळ्यात आधी घासून घेते, कारण की फुटू शकतात ती. काही प्लास्टिकचे डबे होते त्याच्यावरती स्टिकर्स वगैरे होते, काढून घेते. काय होतं कधी कधी स्टिकर्स असल्यामुळे आपण काय डब्यांमध्ये काय ठेवतो ते समजत नाही, त्याच्यामुळे ते स्टिकर्स वगैरे मी काढून घेतले. आणि इथे सगळी जी वापरण्याची भांडी होती ती पहिले घासून बाजूला काढून घेतली. नंतर जी काही काचेची बरण्या वगैरे होत्या, कप म्हणा चहाचे किंवा काही, ते सगळं पहिलं धुवून घेतले. हे सगळं धुवून घेतल्याच्या नंतर वाळत टाकून त्यांना वेगळंच वाळत टाकायला ठेवलं. कारण की कसं आहे, प्लास्टिकची आणि काचेची भांडी मिक्स झाली उचलताना किंवा काही करताना फुटू शकतात. त्याच्यामुळे मी ही काळजी घेतली, म्हणजे नेहमीच घेत असते भांडी घासताना, की काचेची भांडी आपण म्हणजे जेव्हा पण आपण काही साफसफाई करत असतो तेव्हा काचेची भांडी सगळ्यात आधी म्हणजे वेगळी करून घ्यायची. कारण की ते फुटू शकतात, थोडासाही धक्का लागला तरी फुटते, आणि लहान बाळ असल्यामुळे घरामध्ये तो सारखा मध्ये मध्ये ये जा करतो. त्याच्यामुळे मग मी पहिले सगळी ते नेऊन वरती सुकत ठेवली. त्याच्यानंतर इथे प्लास्टिकची जी काही भांडी होती ती धुवून घेतले. तर तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण की तुमच्या एका लाईकमुळे, तुमच्या एका कमेंटमुळे मला थोडंसं मोटिवेशन भेटतं तर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी इथे मग आज गुरुवार होता, माझा उपवास होता, तर खाण्यासाठी मी स्वतःसाठी काहीच नव्हते केलं. कारण की सकाळी उठल्यापासून मी पूर्ण किचन साफ करण्याच्याच ह्याच्यामध्ये होते. किचन साफ करण्याच्या ह्याच्यामध्ये होते.
तर काही खायला प्यायला बनवलं, म्हणजे नव्हतं बनवलं, उपवास असल्यामुळे चहा घेतले आणि मग कामाला लागले. व्हिडिओमध्ये खूप कमी काम दिसतंय, पण मी अख्खा दिवस साफसफाईमध्ये माझा गेला होता. कारण की व्हिडिओ मी पूर्ण काढलेला नाही आहे, थोडासाच काढलेला आहे. कारण की व्हिडिओ काढण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे खूप अख्खा दिवसच लागला असता. परत संध्याकाळी हे नाईटला जातात, ह्यांचं कामावर जाताना ह्यांना टिफिन वगैरे द्यावा लागतो. त्याच्यामुळे मग मी अर्धा किचनचाच व्हिडिओ फक्त शूट केला आहे. तर इथे त्याच्यानंतर मग चिनूसाठी आणि त्याच्या पप्पांसाठी मग इथे मी काय करावं त्यांना विचारलं, तर ते बोलले की काही कर, जास्त थकण्यासारखं काही नको करू. तर मग मी इथे तुकडे बनवले होते, तर ते त्यांना खायला देते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.